Oh
बलवे माझ्या केले मनी पंथेने निघाले अभयाच्या जावे ठाय देवराया प्रतापी साधनाचा नलगे पांग अवघे सांग कीर्तने अभयाच्या जावे ठाय देवराया प्रतापी तुका म्हणे सत्ता धोरी कोण तरी खोळंबा अभयाच्या जावी ठाया देवराया प्रतापी पांडुरंगा कृपगमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी तपेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानिल संतांसी नमो चिंतनासी अपुर्या ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सेवेला सेवक व्यवस्थित ऍक्टिंग करून थोडं स्टॉप करून बंद करत किती परत सुरू करून बंद करा स्वरूप आपला सर्व श्रोतो वृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करू केवळ मोकळ्या मनावर कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असून हे त्यांच्या स्वतःच्या आध्यात्मिक वाटचालीवर अत्यंत प्रसन्न चित्त होऊन निश्चिंततेचा अनुभव देतात. विठ्ठला अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा. रुक्मिणी पांडुरंगाचं हे कावली गावातील उभारलं गेलेलं नूतन देवालय याला इतकं जास्त पाहिजे की मागच्या ऐवजी यातून आवाज आला पाहिजे किंवा ते बरोबर मी केलं. सद्गुरु श्री अजून अजिबातच येत नाही.
नारायण महाराज श्रीगोंदेकर, बंधूजी महाजन, तुकाराम गुरुजी बिलोशीकर, सदाशिव बाबा दळवी या सगळ्या महापुरुषांनी केलेल्या परिश्रमावर हळू 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 तुम्ही सगळे आउटलेट जे आहेत ना ते बंद करा. तुम्ही प्रॉपर याच्यातून किती देतो आणि याच्यातून बास खूप जास्त आहे, बास पूर्ण कमी पाहिजे आवडतात. तर त्याच्यानंतर जे सगळे गडबडतात. आपण हा उत्सव करत आहात आणि त्यातली आजची ही दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा. आपण एका दिव्य परंपरेचं निर्वहन करत आहात. भिवंडीच्या पूर्व पट्ट्याची आमने ही तशी आध्यात्मिक राजधानी आहे. विठ्ठला हा परिसर आमने लोणाड या नावाने ओळखला जातो. म्हणजे आमने लोणाड म्हणजे हे मुंबई नागपूर आहे. पावसाळी अधिवेशन इकडे, हिवाळी अधिवेशन तिकडे, आणि या जागांवरून या परिसराचे छान निर्णय होत असतात. त्यामुळे हे कीर्तन निर्णायक आहे. आमच्या अत्यंत व्यस्ततेचा हा सगळा काळ आहे, पण आमचे मधुकर पाटील ऐकतच नाही. त्यामुळे त्यांच्या अत्यंत आग्रह आणि बळजबरीचा परिणाम मी इथे उभा आहे. 12 वाजून 12 माझी ट्रेन इगतपुरीला असणार आहे. विठ्ठला विठ्ठला थोडा वेळ चांगली सेटिंग राहा. आपण हा उत्सव करत आहात. मुळात जे जे काही आपण करतो ना ते खूप जास्त आहे. फक्त ते करताना त्याचा उद्देश कळाला तर आपल्या असं लक्षात येईल की आपल्याला जे मिळवायचे ते मिळवायला ही एवढी फार जास्त मेहनतीची अजिबात गरज नाही. त्याचं कारण असं आहे आपण ते कर्म जाणतेपणाने करावं. गुरुची सेवा सुद्धा फळ देताना कधी देते, त्याचे 2 भाव आहेत. म्हणून जाणतेने गुरु भजिले याचा एक अर्थ आहे की जाणत्या माणसाने म्हणून गुरु भजावा आणि माणसाने जाणून गुरु भजावा. विठ्ठला जाणलं पाहिजे. हे मी का करतो हे पहिलं कन्फर्म करा. आपण गावोगावामध्ये सप्ताह होतात तर तिथे कीर्तनाला का गेलं पाहिजे? कारण ती आपल्या सप्त्याला रोज येतात. विठ्ठला नाही तुम्ही नाश्ता करायला चला तर तुमच्याकडे आल्यावर आमची कशी सोय होते. हे काय लग्नाचं आहे टाकायला चालतात का आपण? अजून एक नवीन शब्द आणलाय आपण, एक तरी हजेरी लावा. पेमेंट कोण करणार आहे ते सांगा. विठ्ठला या शब्दासकट बोलणाऱ्याची हजेरी घ्यायला पाहिजे. सगळ्यात पहिलं कन्सेप्ट क्लिअर कर आपली. आपण कीर्तन ऐकायला केवळ यासाठी आलोय की आपलं आपल्या देवावर नितांत प्रेम आहे आणि त्याच्याबद्दल ऐकणं ही एक उपासना आहे. किंबहुना आपल्या आध्यात्मिक जीवनात विकास साधायचा असेल, देवावरचं आपलं प्रेम वाढवायचं असेल तर तेवढ्यासाठी जिथे जाऊन आपण बसतो आणि शांतपणे श्रवण करतो, मनन करतो, याला कीर्तनाला ऐकायला जाणं असं म्हणतात. आणि महाराज तुम्ही सामान्य असतानाच हा आनंद घेऊ शकता. आणि महाराज लोक झालं फार अवघड आहे. ते वाट पाहतात आपलं नाव येतं का नाही बघू. विठ्ठला त्याच्यामुळे आम्हाला कीर्तन करणारा पण माहिती झाले. परत परत कुठे जायला काय करावं लागतं. विठ्ठला या अत्यंत प्रापंचिक बाबी आहेत महाराज. हे अध्यात्माच्या दारात नाही तर घरात कुठं असेल तिथं फक्त एकच विचार असावा की ह्या वक्त्याने असं काही सांगावं की जेणेकरून माझ्या परमात्म्यावरचं माझं प्रेम वाढेल. मी जे नामस्मरण करतो ते जर 5 माळा करत असेल तर कीर्तन ऐकून झाल्यावर मला 10 माळा कराव्याच्या वाटल्या पाहिजे. या सगळ्या रिअल स्टोरी आपण कधीतरी जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. श्रोते हो,
उत्सवामागे संतांनी खूप व्यापक विचार करून ठेवला. त्यांनी केलेल्या उपासना दोन प्रकारच्या होत्या. मी सकाळी तिथल्या उत्सवात बोललो डोंबिवलीला. नामाचे चिंतन प्रगट प्रसाद. सद्गुरू नारायण महाराजांनी दोन प्रकारच्या उपासना केल्या आहेत. नामाचे चिंतन प्रगट प्रसादा. आपण नारायण महाराजांचं चरित्र कधीतरी वाचा. किती जणांनी इथं वाचलंय? आमण्याच्या माणसाने जरा हात वर करा भाऊ. पूर्ण चरित्र आपण वाचलंय. अत्यंत आवश्यक आहे. नुसता श्रीमंताच्या धप्प्याला जायचं आणि तिथून सिद्धटेकला जाऊन यायचा. मला असं वाटतं आपण यात विचार केला पाहिजे. जोपर्यंत आपण शून्य होत नाही तोपर्यंत परमार्थाचे कोणतेच परिणाम आयुष्यावर येणार नाही. लक्षात घ्या. सहाय्यकाचं कौतुक सगळीकडे होतं, अजिबात नवल नाही त्यामध्ये. पण आपण काहीतरी मदत केली म्हणून कौतुकाचा विषय, आणि ते कौतुक आपलं सुख ह्या अध्यात्मात कुठंच बसत नाही. मी नाम घेतलं म्हणून मला बरं वाटलं, मी सेवा केली म्हणून मला बरं वाटलं, इतक्या उच्च बोधावर जाऊन ते काम करावं लागणार आहे. विठ्ठला एकांतात केलेली साधना म्हणजे नामाचं चिंतन आहे. ज्यांनी चरित्र वाचलंय त्यांनी आपण जाणा, पांडुरंगाची उपासना करण्याआधी नारायण महाराज कोणाची उपासना करायची सांगाल मला? वा, सुनील महाराज धन्यवाद. गणपती बाप्पाची उपासना करायची. मी तुम्ही बरेच जण बोलले, मला फक्त हे जवळ असल्यामुळे तुम्हाला ऐकू आलं. गणपती बाप्पाची उपासना केली. बरं ती कशी करायची? प्रवास करताना जिथं गणपती बाप्पाचं मंदिर लागेल तिथे 21 दिवस थांबायचं आणि अथर्व शीर्षाची आवर्तन करायची. रेवदंड्यावरून मुरुड जंजिराला जाताना मध्ये अनेक बीचेस लागतात. बीच में बहुत बीच है. विठ्ठला त्रास देऊ तुम्ही. त्याच्यात मुरुडच्या अगोदर एक गाव लागतं नांदगाव. कधी गेला असेल त्या नांदगावला अगदी अरुंद रस्ता आहे त्या गावातून. तिथे गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि तो नांदगावचा गणपती हा नारायण महाराजांचा उपासनेतला पहिला गणपती आहे. फिरायला जाणाऱ्यांनी हे नोंद करून घ्या. उपयोगाचं आहे ते सांगतोय. आणि त्या महाराजांच्या चरित्रात तसा उल्लेख तर आहेच, पण तुम्ही जर तिथल्या पुजाऱ्याला हे सगळं विचारलं तर तो तुम्हाला नारायण महाराजांचा उल्लेख नक्की सांगेल. महाराजांनी अशा जिथं गणपती मंदिर दिसेल तिथे उपासना केल्या. त्याचे पुढे सांगतो. सद्गुरू नारायण महाराजांचे गुरुदेव कृष्णानंद महाराज. आपला श्रीगोंद्याचा उत्सव तसाच आहे. म्हणजे कृष्णानंद महाराजांच्या पुण्यतिथीला सुरू होतो आणि नारायण महाराजांच्या पुण्यतिथीला थांबतो. याला गुरुवरचं प्रेम म्हणतात. शिष्यांनी देह ठेवताना सुद्धा अशा हिशेबात ठेवला की आपला उत्सव करायला आल्यावर आपल्या गुरुचा आपोआप झाला पाहिजे. म्हणून श्रीगोंद्याच्या एका सप्त्यात दोनदा पालख्या निघतात. बरोबर. पहिली पालखी कधी निघते? एकादशीला. कारण दशमी हा महाराजांचा पुण्यतिथीचा दिवस. दशमीला उत्सव प्रारंभ होतो. एकादशी पालखी आणि नंतर आपण चतुर्दशीला पालखीचा सोहळा. जी पालखी नदीवर जाते आणि दुसरी मला वाटतं तिथंच फिरते. त्या कृष्णानंद महाराजांची भेट सद्गुरू नारायण महाराजांना जी झाली ती भेट गणपती बाप्पाने घडवून दिली आहे. कारण गणपती बाप्पाची उपासना करता करता एक दिवस नारायण महाराजांचा हात गणपती बाप्पांनी कृष्णानंद महाराजांच्या हातात दिला स्वप्नात. आणि नारायण महाराजांनी कृष्णानंद महाराजांना पाहिलंच नव्हतं. पण ते पुण्यात आले असताना समोर कीर्तन चालू आहे म्हणून बघायला गेले तर तीच व्यक्ती कीर्तन करताना दिसली ज्या व्यक्तीच्या हातात आपला हात स्वप्नामध्ये गणपती बाप्पांनी दिला. आणि मग त्यांनी कृष्णानंद महाराजांची शरणागती पत्करली आणि त्याचा परिणाम आज सद्गुरू नारायण महाराजांनी इतकं दिव्य कार्य आणि उपासना केली
किती अधिकार असेल नारायण महाराजांचा? गुरुदेव सुद्धा हे जाणत होते. गुरुदेव सुद्धा हे जाणत होते. एक दिवस त्या अनुष्ठानाचा परिणाम असा झाला की गणपती बाप्पाने नारायण महाराजांना मिठी मारली कडकडून, आणि त्या गणपती बाप्पाचा शेंदूर नारायण महाराजांच्या अंगाला लागला, प्रत्यक्षातला. सिंदूर लाल चढायो अच्छा गजमुख को. आणि जेव्हा हे कृष्णानंद महाराजांनी पाहिलं ते आनंदाने नाचू लागले. त्याचं कारण असं आहे महाराज, शिष्याच्या उत्क्रांतीचा आनंद हा फक्त गुरुला असतो. विठ्ठला जेव्हा शिष्य झळकू लागतो त्यावेळेला खरी प्रसन्नता असते. ज्ञानेश्वरी जेव्हा ऐकायला निवासाला सगळे बसले, सगळेजण वावा म्हणत होते, पण एक जण खऱ्या अर्थाने अंतःकरणातून तृप्त झाले होते. त्यांचं नाव निवृत्तीनाथ महाराज. का? काय कृतार्थता होती. असा शिष्य घडवला की सगळ्या जगाचा अज्ञान अंधकार घालवला. कृष्णानंद महाराजांनी नारायण महाराजांना नुसती मिठी नाही मारली, गणपती बाप्पाने यांना मिठी मारली म्हणून नारायण महाराजांचं अंग चाटलं होतं कृष्णानंद महाराजांनी. महाराज गुरुने अंग चाटावं, काय अधिकार असेल नारायण महाराजांचा. मग हे सगळं नारायण महाराजांनी मिळवलं कशाने? नामाचे चिंतन. आणि जे नामाच्या चिंतनातून मिळवलं तसं चिंतन करणं सगळ्यांना शक्य नाही, म्हणून प्रगट पसारा. आपल्याला फार कमी माहिती की आपण खूप बारीक आणि ढोबळ मानाने विचार करतो असं म्हणेन मी. नारायण महाराज आमण्यात यायचे, नारायण महाराज भिवंडीत यायचे, डहाणूला यायचे, मनोरला यायचे. ही व्याप्ती फार अपुरी आहे. नारायण महाराजांनी कुठं कुठं कीर्तन केली याची यादी चरित्रामध्ये आहे. ग्वाल्हेरचे शिंदे, इंदूरचे होळकर, बडोद्याचे गायकवाड इथपासून ऋषिकेशला जर तुम्ही गेलात तर गंगा किनारी नारायण आश्रम आहे. विठ्ठला मला म्हणायचं तात्पर्याने काय, जे गुहेत राहून एकांतात साधना करतात ते नारायण महाराज आपल्याकडे उत्सव का करतात? त्याचा अर्थ असा आहे, एखाद्या योग्याला गुहेत बसून जे प्राप्त होत नाही ते सगळ्यांना ज्या पंडालमध्ये मंडपात प्राप्त होतं त्या मंडपाला सप्ताहाचा मंडप म्हणतात. त्यापेक्षा असं म्हणेन, सप्ताह म्हणजे उपासनेचा मॉल. उपासनेचा मॉल म्हणजे तो जो मॉल जो माणूस बांधतो तो बटाटा वडा पण तोच विकतो, कपडे पण तोच विकतो, असं आहे का? नाही, तो फक्त मॉल बांधतो आणि सगळे ब्रँड आतमध्ये ठेवतो. तसं सप्ताहाचा मंडप म्हणजे उपासनेचे सगळे ब्रँड जिथं इनसाइड आहेत त्याला सप्ताह म्हणतात. लय हलक्यात घेऊ नका. इथे भोजन प्रसाद चालतो म्हणजे याचा अर्थ इथं अन्नदानाची सेवा, इथं हरिनाम संकीर्तन चाललंय म्हणजे इथं नामसंकीर्तन ही व्यवस्था आहे. इथं कीर्तनातून प्रबोधन केलं जातं म्हणजे ज्ञानयज्ञ आहे. तिथं अन्न ब्रह्म दान यज्ञ. तुम्ही आतमध्ये गेलात तर एक जण उभा असतो, काय करू, त्याच्या हातात लेणा असते आणि तो जप करतोच, विठ्ठला विठ्ठला. मग इथं ज्ञानयज्ञ चाललाय, तिथं दानयज्ञ चाललाय, मग आज चाललाय तो काय, त्याला जपयज्ञ म्हणतात. नाम जपयज्ञ तो परम वादून शके स्नानाधिकर्म नामे पावन धर्माधर्म नाम परब्रह्म वेदार्थी. चाललेला आहे ना तो यज्ञ. मला म्हणायचं काय, या सर्व प्रकारच्या उपासनांना एकत्रितपणे समाजाला सम्मिलित करून त्याची वाटणी करणे, त्याचं दान करणे याला सप्ताह परंपरा असं म्हणतात. आणि अशा उत्सवी परंपरेचा परिणाम काय होतो माहितीये, ज्या गोष्टी आपल्या जीवनात आणण्यासाठी खूप अट्टहास करावा लागतो त्या गोष्टी आपोआप घडू लागतात. आज आपण जे माणसात आहोत
त्या सगळ्याला कारण हे सत्ताचे मांडव आहे, ते मी तुम्हाला छातीतोडपणे सांगू शकतो. का आपल्या सगळ्या काळातून किंवा सगळ्या व्यवस्थांमधून जर उत्सव वजा केला तर उरत ते काय, जरा आपण बारीक तपासा. सप्ताह नसता म्हणजे आपण एकत्र आलो नसतो, आपण एकत्र आलो नसतो, भजन घडलं नसतं, जप घडला नसता, गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली गेली नसती, आपण आळंदी पंढरीची वारी केली नसती, आणि हे सगळं जर घडलं नसतं तर आपण काय असतो. एवढं सगळं करून आपण जर असे असतो तर हे सगळं नसताना आपण कसे असतो. बरेच लोक मला बोलतात, ते म्हणतात एवढे सप्ते होतात ते लोक अशी कशी. मी त्याला म्हटलं एवढे सप्ते होतात तरी अशी, हे नसते ते कशी विठ्ठला. जे फार अट्टाहासाने घडत नाही ते लीलया आणि सहज घडतं त्याला सप्ताह म्हणतात. त्याच्या पुढे बोलू शकते हो. जे अट्टहासाने घडतं ना ते प्राप्त झालं तर फार बरं वाटतं, कारण माहिती नाही. पण अट्टहासानं जे करायचं आहे ते जर आपोआप घडलं तर फार बरं वाटतं. अशा अध्यात्मातल्या काही गोष्टी आपोआप घडल्या तेव्हा तुकाराम महाराजांना फार बरं वाटलं. त्याची नोंद पहिल्या चरणात. बरवे माझ्या केले मने पंथे येणे निघाले. फार बरं वाटलं महाराजांना. परमार्थिकाला बरं केव्हा वाटतं आणि वाईट केव्हा वाटतं. मला वाटतं याच्याही पेक्षा तेव्हा जेव्हा त्याला बरं केव्हा वाटलं पाहिजे आणि त्याला वाईट केव्हा वाटलं पाहिजे, या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. बरं वाटतं केव्हा आणि बरं वाटलं पाहिजे केव्हा, या गोष्टी निराळ्या आहेत. वाईट वाटतं केव्हा आणि वाईट वाटलं पाहिजे केव्हा, यात सुद्धा फरक आहे. मुलाच्या हातून अभ्यास करताना तो मोबाईलवर गेम खेळत होता म्हणून तो मोबाईल आईने हिसकावून घेतला. तो मोबाईल हिसकावून घेतल्यानंतर मुलाला काय वाटतं? वाईट वाटतं. बरं, ते वाईट आहे का? अभ्यास करताना तू मोबाईल पाहत राहिला तर तुझा अभ्यास होणार नाही. मग तो मोबाईल काढून घेणं तिथं बरोबर आहे. याचा अर्थ वाईट वाटतं ती जागा आणि वाईट वाटलं पाहिजे ती जागा निराळी. वाईट केव्हा वाटलं पाहिजे? आपल्याकडून चूक घडली, आपल्याकडून असत्य भाषण बोललं गेलं, आपल्याकडून कोणावर अन्याय झाला, आपल्याकडून कोणाचा छळ झाला तर आपल्याला वाईट वाटलं पाहिजे. आणि आपल्याकडून भजन घडलं, नामस्मरण घडलं तर आपल्याला बरं वाटलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. उदाहरणार्थ सोपं सांगतो.
एकादशीच्या दिवशी एखादी सकाळी वडापाव खाल्ला, काय वाटलं पाहिजे? वाईट वाटलं पाहिजे की नाही? पण त्याच्या सोबतही असा होता, तो जागेचा आता म्हणले, अरे मग तू काय कंटिन्यू करतो का काय? एखादा उपवास जर आपल्या लक्षात आला नाही आणि जर आपल्याकडून चूक झाली तर ती तिथल्या तिथे दुरुस्त करावी, असं व्यापक तत्वज्ञान आणू नये. विठाला बरं कुठे वाटतं आणि वाईट कुठे वाटतं? सोबत सांगतो सोबत हो, ज्या वेळेला परमार्थात मान सन्मान मिळतो तेव्हा माणसाला वाईट वाटलं पाहिजे. दंभमान चेष्टा येतो शुगराची विष्ठा. महाराज त्यासाठी तर उलट प्रयत्न करत होते. जळो आता नाव रूप माझे पाप गाठीचे. तेव्हा हे काहीच राहू देऊ नको. 13व्या अध्यायामध्ये ज्ञानाची लक्षणं सांगताना भगवान अमानित्व पदाबद्दल जे बोलतात, ज्ञानोबारांनी केलेला त्याचा अनुवाद पहा. पूज्यता डोळानं देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी, मी अमुका ऐसी नोहावी से चिरोका. पूज्यता डोळ्यांनी पाहू नये आणि स्वकीर्ती कानाने ऐकू नये. नका नका माझ्याबद्दल काहीच बोलू नका, असं बोलणाऱ्यांना पण ऐकायचं असतं. हा विठाला मनातलं अंतरंग भिन्न असू शकतं ना, आणि आपण जो व्यवहार करतो त्यात कृती आणि वृत्ती खूप फरक आहे. शेजारीने आपला मिक्सर जर बिघडवून आणून दिला आणि ती बोलली जरा तुटले हा, तर आपण म्हणतो का नाही, नाही असू दे तुटायचं, मनात तेव्हा तेच असतं ना. हे परत फक्त हे जे आज ते आहेच ना. त्यामुळं अंतःकरणापासून या गोष्टीबद्दल नकोच, आमचा उल्लेखच नको, आमचं कुठं नावच नको. भिवंडीचे थोर संत शांताराम भाऊ महाराज सांगायचे, परमार्थ नामासाठी करूया, नावासाठी नको. विठ्ठला मला म्हणायचं का, आपल्याला सत्याची पत्रिका आल्यावर पहिला आपण काय सत्याची कशाला, लग्नाची येऊ द्या. माणसं पत्रिकेचे दोन गट करतात. एक आपलं नाव नसलेली पत्रिका, दुसरी आपलं नाव असलेली पत्रिका. फार अपेक्षा असतात. पूर्वी तर थोडक्यात भागायचे म्हणजे प्रेषक, व्यवस्थापक. आता प्रमुख पाहुण्यात आपण आलो. पुढे जर कोण उद्योजक लिहायला विसरला तर विठ्ठला आणि ह्या वासना तुमच्यातच आहेत असंही तुम्ही काही मानू नका. तुम्हाला पत्रिका आल्यावर तुम्ही नावं शोधता का नाही प्रमुख पाहुण्यात, आणि आशीर्वाद विठ्ठला. आणि आपण इतके गुंततो ना की ती पत्रिका आल्यावर आपलं नाव डोळ्यात दिसत नाही, तोपर्यंत आपल्याला अजिबात बरं वाटत नाही, अजिबात बरं वाटत. आणि आपलं नाव आपल्याला खूप आवडतं. त्यामुळं कोणी कोणी आपल्या बर्थडेला स्टेटस ठेवले त्यांचे सगळ्यांचे स्क्रीनशॉट मारावे आणि आपल्या अकाउंटला आणावे आणि जगाला सांगावे, बघा आम्ही लोकप्रिय आहोत. विठ्ठला खरं तर या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी ज्याला शुद्ध परमार्थ करायचा आहे त्याच्याकरता बाधक आहेत, त्याच्याकरता हानिकारक आहेत. त्याचं कारण सांगतो. लोक जर स्तुती तुम्हाला प्रिय वाटू लागली तर तुम्ही तुमचं भलं होईल तिथं जाणं पसंत नाही करत, जिथं तुमची स्तुती होते तिथं तुम्ही जाणं पसंत करता. आणि भजनाचा वेळ कुठल्याही कामात घालवणं हा साधकाच्या करता मूर्खपणा आहे. विठ्ठला मला म्हणायचं काय, नाम लौकिक या गोष्टी बरा वाटण्याकरता प्रपंच आहे. परमार्थामध्ये या गोष्टी बाधक ठरतात. म्हणजे जर अशा गोष्टी घडल्या तर आपल्याला वाईट वाटलं पाहिजे. मग बरं कुठं वाटलं पाहिजे? पंथे येणे निघाले, भगवंताची प्राप्ती ज्या हरिकीर्तनाने होते तिकडं जायला हे मन स्वतःहून निघालं, म्हणून मला बरं वाटलं. आता बरं वाटणं हे कशावर अवलंबून आहे? त्याच्या दोन जागा आहेत. पहिली जागा जी आपल्या भल्याच आहे ते घडल्यावर बरं वाटतं, आणि दुसरं जे भल्याच आहे ते कष्ट न करता घडलं तर बरं वाटतं. जे आपल्या भल्याच आहे किंवा जे आपल्याला भल्याच वाटतं ते घडलं की आपल्याला बरं वाटतं. आणखी सोबत सांगू, ते कोणाला वाईट वाटत असेल तरी आपल्याला बरं वाटतं.
सोपं सांगतो, माझ्याकडे उदाहरणांचा अजिबात खोटा नाही. आपल्याला दुपारी ज्या बाईने शिव्या दिल्या, संध्याकाळी जर तिचं खळं पेटलं तर आपण काय म्हणतो? जिने आपल्याला दुपारी शिव्या दिल्या आणि संध्याकाळी तिचं खळं पेटलं, म्हणून एकच वाक्य होतं, देव लांब नसतं विठ्ठल. आज तिचं खळं पेटलं, उद्या हिचं पेटलं, हे म्हणते देवा आहेस कुठं? काय कमाल आहे माणसांची. म्हणजे तुझं खळं पेटल्यावर देवा आहेस कुठे, आणि शेजाऱ्याचं पेटल्यावर देव लांब नाही. याचा अर्थ काय आहे की आपलं जे बरं वाटणं वाईट वाटणं ते असं पांगत चाललेलं राहतं. जे माझ्या भल्याचं आहे ते घडलं की मला बरं वाटावं, ही बरं वाटण्याची एक साहजिक स्वाभाविक भावना आहे. कीर्तन ऐकत असताना सुद्धा मी उद्या कसं वागलं पाहिजे हे जर मला आजच्या कीर्तनात कळलं तर माणसाला कीर्तन ऐकताना बरं वाटतं. ब्रह्मचंद्र गोंदवलेकर महाराज एक वाक्य सांगायचे, ज्याचं ऐकत असताना हे माझंच सांगतात का काय असं वाटतं तो वक्ता आध्यात्मिक समजावा. विठ्ठला शुद्ध अध्यात्म इतकं व्यापक आहे. भाऊरायांची ज्यांनी सगळी सेवा केली, मारुती मामा, तुम्ही बहुतेक आमनेकर मंडळी त्यांना ओळखता, ते मला मोरारी बापूंबद्दल एकदा असं म्हणाले होते की मोरारी बापूंची समजा कथा सुरू आहे आणि तुम्ही त्या कथेत जॉईन झाला, कथा कधीच सुरू झाली, तुम्ही मध्येच आला, तुम्ही त्या मंडपात पाय टाकल्याबरोबर तिथपासून तुम्हाला जे ऐकू येतं त्यांची काही कथा चाललेली असेल, पण तुम्ही पाऊल टाकल्यापासून तुम्ही जे ऐकता त्या पहिल्या वाक्यापासून तुम्हाला असं लक्षात येतं की हे सगळं हे मलाच सांगतात. इतका खोलवरचा विचार जेव्हा कीर्तन श्रवणातून श्रोत्यांना प्राप्त होतो तेव्हा खरा श्रोता सुखावतो. आणि श्रोत्याचं तेच लक्षण आहे की माझ्या जीवनात मी कसं असावं हे मला कुणीतरी सांगावं, माझ्या परमार्थाची वाटचाल कशी निकोप होईल हे कोणीतरी सांगावं. विठ्ठला विठ्ठला बनवलं पाहिजे. म्हणजे मला म्हणायचं असं आहे की या वाटेनं जेव्हा आपल्याला लाभ होतो ते आपोआप बरं वाटतं. आपल्या लाभाच्या विरोधात गेलं की मग मात्र वाईट वाटतं. हे वाईट वाटणं बरं वाटणं पण बदलू शकतो. हा समृद्धी हायवे जेव्हा निघाला ना ते शहापूरला फार मोठं आंदोलन झालं होतं, तुम्ही सगळे साक्षीदार आहात त्याचे, आणि सगळे बोंबलत होते हायवे जाऊन देणार नाही, हायवे जाऊन देणार नाही. शासनाला आयडिया माहित होती, त्यांनी भरपाई देताना रेडी रेकनर रेटच्या 5 पट पैसे दिले. जे म्हणत होते ना आमच्या शेतातून जाता कामा नये ते नंतर म्हणाले आमच्या बांधावाले तरी घ्या विठ्ठला. फक्त एकाच सिद्धांतासाठी हे सगळं सांगतोय, बरं वाटणं वाईट वाटणं, बरं वाटणं वाईट वाटणं या गोष्टी गमतीचे. कधी कधी तर दोघं एकत्र राहतात. अगदी सोपं सांगतो तुम्हाला, मुलगी जेव्हा सासरी जायला निघते तेव्हा पूर्वी ती रडायची विठ्ठला विठ्ठला, म्हणजे ती आता स्थितप्रज्ञ झाली असं अजिबात नाही. कारण मेकअप वालीने धमकावलेलं असतं, आता फोटो सेशनची वाट लागेल. ती जेव्हा जायला निघते त्यावेळेला तिथं रुदन असतं की नाही, तिथं रडणं असतं की नाही. मग तिथं जर रडणं आहे तर मग तिला जाऊ देऊ नये असं म्हणाल का? नाही. बरं वाटणं आणि वाईट वाटणं दोन्ही गोष्टी एकत्र येतात. अजून तुम्हाला सोपं सांगतो, श्रोते श्रवण करतात. एखादं कीर्तन जर अंतरंगाला मार्गदर्शन करणार असेल तर ते कीर्तन संपावं का संपू नये? वेळ होऊन गेली तरी संपू नये. काही माणसं खास कीर्तन घड्याळ दाखवायला आलेली असतात. विठ्ठला दाखवलं सांगतो, तू पहिला घरी जा, माझी हाऊस पिटल्याशिवाय मी हाऊसला जाणार नाही. विठ्ठला एखादी सुखदायक गोष्ट आहे ती एकदम संपली तर दुःखदायक आहे ना, बरं वाटणार नाही, वाईट वाटेल. आणि चांगल्या गोष्टी पटकन निघून जातात. का अमृताची 7वा घडी लागो का अनुघडी, सुखाची दिवस कोणी गरी जतुगा. आध्यात्मिकाला केव्हा बरं वाटावं? महाराज म्हणतात ज्या मनाला भगवंताकडे वळवण्यासाठी अत्यंत अट्टास केला जातोय पण ते वळत नाही, त्या वळण्यात त्याचं कल्याण आहे, ते वळतं तेव्हा बरं वाटतं. एक. आणि दुसरी गोष्ट,
नुसतं वळल्याने बरं वाटणं यात बरं वाटणं नाही, ते आपोआप होणं हे बरं वाटण्याला कारण आहे. मी तुम्हाला आणखी सोपं सांगतो. तुम्ही पगार झाल्यावर पेढे वाटता का लॉटरी लागल्यावर? पगार झाल्यावर हा पगार झाला काय नाही, लॉटरी लागली पगार झाल्यावर काय पेढे वाटायचे? उलट ते म्हणतात महिनाभर चांगला राबवून घेतलाय का, तसा दिलाय का विठ्ठला? माणसाला अधिक बरं केव्हा वाटतं? जेव्हा ऐकं मिळतं तेव्हा. आणखी सोपं सांगतो मी तुम्हाला. इथे कीर्तन चालतं. कशावर असतं ते कीर्तन? जो अभंग घेतला गेला त्या अभंगावर कधी कधी कीर्तन नसतं. विठ्ठला काही वेळेला ते नामदेव शास्त्री सांगत असतात, काही कीर्तन अभंगावर असतात आणि काही कीर्तन अभंगाच्या वर असतात. कोणाचा कोणाशी नगडे संबंध आहे शुद्ध बुद्ध ठाईचे ठाई. मला म्हणायचं काय आहे की त्या विवरणाचा जो विचार आहे ते निरूपण कशावर केलं जातं? अभंगावर केलं जातं, बरोबर? आणि ज्या अभंगावरती कीर्तन आहे तो अभंग तुमच्या घरी नाही आहे का? बोला, गाथा आहे की नाही? गाथा आहे म्हणजे अभंग तुमच्या घरी आहे, तो अभंग तुमच्या गाथ्यात आहे. मग गाथ्यात अभंग आहे, गाथा घरी, तुम्ही इकडं काय करताय? कारण इतकंच आहे, त्या अभंगाचं जे सार आहे, त्या अभंगाचं जे तात्पर्य आहे ते काढायला पहिली पुराणी धांडोळी पूर्ण अध्ययनानंतर त्या अभंगांचा भाव कुठं कुठं कळतो. मग कीर्तनाला येऊन का बसतो? मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. ज्या अभंगाचा भाव कळण्याकरता अत्यंत मेहनत करावी लागते, परिश्रम करावे लागतात, तेव्हा तुकोबाराय त्या अभंगाचं अंतरंग आपल्या समोर मोकळं करतात. आणि त्या ज्या एका समोर त्या अभंगाने अंतरंग मोकळं केलंय तो माणूस उभारून बोलणार आहे. म्हणून आपण श्रवणाच्या पायघड्या घालतो. आणि काय आनंद असतो मग? ज्ञानोबराय म्हणतात, अहो अडमाळू अवधान द्यावी, येथुलेनी आनंदाचे राशीवरी बैसावे. बाप श्रवणेंद्रिया दैवे घातली माळ, आज आमच्या कानाला नशिबाने माळ घातली का? थोडस लक्ष द्यावं आणि आनंदाच्या राशीवर बसावं. याचा अर्थ तुम्हाला त्याच्यापेक्षा सोपं सांगतो. कीर्तन ऐकण्यात मजा आहे का कीर्तन करण्यात मजा आहे? कीर्तन करण्यात मजा आहे असं ऐकण्यातली मजा घेणारा न वाटतं विठ्ठला. कारण ते ऐकणारेच सतत म्हणत असतात. महाराज लोकांची प्रत्येक गावातली ध्रुपद आहे. महाराज लोकांची लय मजा. एकाला घातला गाडी रोज 500 किलोमीटर 2 दिवसात मला परत नाही जात ना विठ्ठला. मला आता 700 किलोमीटर प्रवास करून उद्या दुपारी 1 वाजता कथा प्रारंभ करायची. अत्यंत मजा आहे. मला म्हणायचं काय शिरोद्यांना की त्या अभंगाकरता अध्ययन करावं, अभ्यास करावा, नाना प्रकारच्या ग्रंथ रचना अभ्यासाव्या आणि मग ते व्यक्त व्हावं. आणि तेव्हा त्या व्यक्त होण्याचा आनंद आम्हाला आहे. तुम्हाला याच्यासाठी यातलं काय करावं लागलं सांगा. जे आम्हाला कठीण प्रयत्नाने मिळालं ते तुम्हाला ऐकू मिळालं. त्यामुळे कीर्तन करणाऱ्यापेक्षा ऐकणाऱ्याला बरवे झाले विठ्ठला. मला म्हणायचं तात्पर्याने काय, जे कष्टानं मिळतं त्याचं बरं वाटत नाही, बरं त्याचं वाटतं जे ऐकतं मिळतं. पगाराचे पेढे वाटले जात नाही, पेढे वाटले जातात लॉटरीचे. पण ते करायला अजिबातच त्रास झाला नाही. बरं वाटण्याच्या 2 बाजू मी तुम्हाला सांगितल्या. एक, ज्याच्याने माझं भलं आहे, आणि 2,
ते भलं कोणत्याही प्रयत्नाशिवाय मला प्राप्त होणार आहे. तुकाराम महाराजांना आज बरं वाटलंय ते कशामुळे, तर या दोन्ही गोष्टी तिथं आहेत. एक, ज्याने त्यांचं भलं होणार आहे, आणि दोन, ते सगळं ऐकत झालेलं आहे. विठ्ठला कशाने बरं वाटलं, ज्याच्याने भलं होईल त्याने. असं भलं होण्यासारखं काय झालंय, बरवे माझ्या केले मने पंथे येणे निघाले. येणे पंथे म्हणजे भजनाच्या मार्गाने माझं मन लागलं. मन भजनाच्या मार्गाला लागणं भलेपणाचं लक्षण आहे. दिवसेंदिवस रोगराया वाढत चालल्या. मरणाऱ्या माणसांची वय जरा नीट चेक केल्यावर लक्षात येईल आपले पूर्वज गरीब होते ना आपण दरिद्री आहोत. विठ्ठला वय किती तुमचं? 84 82. ते 82 वर्षाचे, मी 82 आहे. मला काय म्हणायचं आहे, हातात काठी न घेता व्यवस्थित ते चालतात. काकड आरती असो, पारायण असो, कोणतं सप्लिमेंट घेतले यांनी विचारायला पाहिजे ना नव्या पिढीने त्यांना. हा सगळा भजन नावाच्या सप्लिमेंटचा परिणाम. दुसरं काय करताय, आणि प्रसन्न चित्त. पारमार्थिकाचा चेहरा किती प्रसन्न असावा. लक्ष्मण काका म्हणजे त्याचं रोल मॉडेल आहे. विठ्ठल म्हणायचं काय, या बाबी आपण ध्यानात कोणत्या आणि कशा रीतीने घेतल्या पाहिजेत हे ध्यानात घ्या. नित्य भजनाची सेवा माणसाला आरोग्यवान बनवते. निश्चित त्याने आमचं कल्याण होणार आहे. सायंकाळच्या वेळेला प्रत्येक गावागावात भजन चालायची. हो, प्रॅक्टिस तरी करूया. आता नवी पिढी पुन्हा भजनाकडे वळती, गोष्ट चांगली आहे. हरिपाठाची कीर्तनाला बसले म्हणजे आणखी चांगलं वाटतं. विठ्ठला काही दिवसांनी त्याच्या पण आता पाळ्या होतील. प्रवचनवाले हरिपाठाने, हरिपाठवाले कीर्तनाने, कीर्तनवाले जागराने, आणि हे सगळे करणारे यातली काकड्याला कोणीच नाही. विठ्ठला बरं, एकदा तो काकडा असतो किती वाजता? 4 ते 6. आमण्याची गोष्ट निराळी आहे. नाही ते इतर गावांमध्ये 4 ते 6 काकडा ही वेळ नाही, माणसांची संख्या आहे. काकड्याला माणसं किती? 4 ते 6. विठ्ठला मला म्हणायचं इतकंच आहे तात्पर्याने, माझं भलं ज्याने आहे ते भले पण काय, मन भजनाला लागलं पाहिजे. श्रोते हो, तुमचं काया वाचा आणि मन या तिन्हीला जर उंचीच बनवायचं असेल तर तुम्हाला भजनाशिवाय दुसरा पर्याय नाही. भजनाला हलक्यात घेऊ नका. शरीराला सुद्धा भजनच नीट पाहिजे, आणि भजनच शरीराला नीट ठेवतं. पंढरीची वारी करणारी माणसं इतर माणसांपेक्षा फुल्ली हेल्दी असतात. त्यांची इम्युनिटी पॉवर सगळ्यात चांगली असते. उन्हाचा तडाखा वारकऱ्याला चांगला सोसता येतो. कारण सोलापूर जिल्ह्यातला प्रवास आठवा. विठ्ठला म्हणजे काया छान राहते, दुसरी वाणी छान राहते. सततच्या भजनाने त्याच्या वाणीला पवित्रता येते. महाराज म्हणतात, पवित्र तो देह पुण्यवंत होते. बंकट स्वामी महाराजांचा काकडा ऐकायला लोक 4 तास आधी त्यांच्या त्या बंकट स्वामी महाराजांच्या मठाची 4 मजले फुल भरलेली असायची. काकडा ऐकायला पहाटे, रात्री जेवण झालं की लोक झोपायच्या ऐवजी तिथे जाऊन बसायचे. का? त्यांचा स्वर, त्यांचं भजन. आज महाराष्ट्राला वारकरी भजनाची श्रीमंती जर कोणी दिली असेल तर ती बंकट स्वामी महाराजांनी. भिवंडीला रामेश्वर मंदिर आहे. त्या मंदिराचे गुरुदेव श्रीगोंद्याचे तात्या महाराज महापुरुष, अजून त्यांची परंपरा तिथे काम करते. जाणते लोक असं म्हणतात, महाराष्ट्रात
रामकृष्ण या शब्द उच्चारावा तात्या महाराज महापुरुषाने अख्खा भाव त्यात घोळलेला असायचा. आणि विठोबा रखुमाई गावागावाला साकार करावी. विठोबा कायेला पोषक, वाचेला पोषक आणि मनालाही पोषक. कारण नामसंकीर्तनामध्ये नित्य असलेल्या माणसाच्या मनाला एकरूपता साधली जाते. कोणाशी? भगवंताशी. ध्यान करायला जर एखादा माणूस बसला तर त्याला अर्धा मिनिटाचं ध्यान जमण्यासाठी 6 महिने उपासना करावी लागते. पण एखादं कथानक जर कीर्तनातलं आपण ऐकू लागलो, देवाचं चरित्र ऐकू लागलो, तर आपण देह भाव सगळं विसरतो आणि एकरूप होऊन जातो. सगळ्याची आपल्याला विसर पडतो. असवायचा कोठे आठवची नाही. माणूस अत्यंत रमून जातो, रममान होतो. म्हणजे मन एकरूप होतं. आणि मनाचा नियम असा आहे, ते ज्या विषयाशी एकरूप होईल तसा परिणाम घेईल. विठ्ठला मनाची एकरूपता ज्या विषयाची तसे परिणाम. काय झालं? एकनाथ महाराज रामायण सांगायचे. त्यांच्याकडे दररोज पोथी असे. सगळ्या संतांकडे असं नित्य नियमाचं काही ना काही आहे. पावसला ज्ञानेश्वरी असायची. स्वामी स्वरूपानंद महाराज गणपती पुढ्याला जायला तर तिच्या पुढे ते आहे. थोडे हापूस आमच्यासाठी आहे. गोंधवळ्याला ज्ञानेश्वरी असायची. धनकवडीचे शंकर महाराज आहेत ना, त्या रुंद्याला त्यांचं मंदिर आहे. त्यांची पूर्ण ज्ञानेश्वरी तोंड पाठवली. आणि मला असं वाटतं ना, महाराज लोकांच्या घरी असं काहीतरी नित्यनियम असला पाहिजे. नाही तर रिकामे लोक फार बिलगतात. विठ्ठला मला म्हणायचं तात्पर्य आणि काय आहे, नाथ महाराजांकडे रामायण चालायचं. आणि असं म्हणतात, जिथं जिथं रामायण चालतं तिथं तिथं हनुमानजी आलेले असतात. आपण सगळी आमनेकर मंडळी, खांडवळकर, जांभूळपाडेकर, शेलार, दामणगाव सगळी मंडळी सावळाराम बाबा महाराजांच्या जन्मशताब्दी पूर्व महोत्सवाला आला होतात. म्हणजे तुमचा त्या उत्सवावरचा सद्भाव पाहून ते सगळे डोंबिवलीकर अत्यंत हर्षभरीत झाले. आणि ते अत्यंत प्रसन्न झाल्यामुळे मी पण कॉलरला हात लावला. विठ्ठला आणि आमच्या सगळ्या आमनेकर मंडळींनी रामकाकाकडे माहिती दिला होता. आम्ही ते म्हणाले, बाबांचा हा नारळी सप्ताह जिथं जिथं होईल त्या त्या उत्सवाच्या कार्याची सेवा मात्र आमच्या 5 गावांकडे असेल. या प्रकारचं आवाहन त्या ठिकाणी केलं गेलं. आपल्याकडे किती मोठी गोष्ट आहे. आणि तिथले नारळी सप्ताह मगाशी उद्घोषित झाले. 2027चा नारळी सप्ताह मांगरूळच्या परिसराने घेतला. मलंगड परिसर, अंबरनाथ तालुका. 2028चा उत्सव पनवेल तालुका. 2029चा उत्सव कळवा ठाणे शहराने घेतलाय. आणि 2030 साठी शेलारकर माझ्याशी येऊन भांडले आणि भिवंडी तालुक्याला 2030चा नारळी सप्ताह दिला गेला. इतक्या दिव्य प्रमाणात महाराजांनी तो उत्सव करून घेतला. जवळपास बऱ्यापैकी सगळी चांगली कीर्तनकार मंडळी आज सकाळी उपस्थित होती. विठ्ठला आणि या स्वरूपाने तो उत्सव संपन्न होताना त्या ठिकाणी सावळाराम बाबांच्या चरित्रातले काही देखावे तिथे मांडले होते. दिलीप दादा, गणेश भाऊ, मधुकर भाऊ, त्यानंतर आमचे जितेंद्र महाराज असतील, सुनील महाराज असतील. मला या आपल्या सगळ्या मंडळीला सांगावंसं वाटतं, आमचे नितीन महाराज असतील, की ज्या साधूचं ते गाव आहे किंवा त्या साधूची कृपा त्या गावावर आहे, त्या गावचा उत्सव करताना मला वाटतं अशा जर देखाव्यांची काही रचना जर केली गेली तर मला असं वाटतं की त्याचा परिणाम, आपण श्रीगोंद्याला जातो किंवा आपण नारायण महाराजांचं नाव घेतो, पण नारायण महाराजांचं चरित्र नव्या पिढीला फार व्यवस्थित कळेल, फार व्यवस्थित कळेल. आणि या प्रकारचं चरित्र कळलं कारण लोकांना आता वाचायला वेळ नाही, कारण लोकांकडे वेळच वाचला नाही. ते काय वाचतील? लोकांकडे माझ्याकडेच वाचला नाही वेळ. 20 मिनिटात गुणायचं सगळं.
तर आपल्या उत्सवात देखील जितेंद्र महाराज मला असं वाटतं भले 2D 3D नाही करता आलं पण बॅनर मध्ये असं काहीतरी क्रिएशन असावं ज्यामध्ये सद्गुरू नारायण महाराजांच्या चरित्रातले वेगवेगळे प्रसंग त्यातले 2-3 तर मी आता कीर्तनात सांगून दिले. गणपती बाप्पा त्यांना मिठी मारतो आणि कृष्णानंद महाराज त्यांचं अंग चाटतात किंवा गुरुसेवा करताना महाराजांनी अशी खिचडी खाऊन गुरुसेवा केली की एका कुत्र्याने हुंगली पण ती खाल्ली नाही. मला त्याची चित्र जेव्हा असतील तेव्हा आमच्या ह्या नव्या पिढीला नारायण महाराज शिकवायची गरज उरणार नाही. आपण कसे सर्व सुज्ञ आहेत हे काही मी सांगायची गरज नाही. मी कधीतरी येतो इकडे तेव्हा आपण त्या डोंबिवलीच्या उत्सवात आला होता. तिथे सावळाराम महाराजांच्या जीवन चरित्रातले देखावे रेखाटले आणि जेव्हा मी माहिती गोळा करायला लागलो तेव्हा कितीतरी प्रकारची माहिती लोकांनी दिली. त्याच्यातला एक प्रसंग आहे. महाराज दररोज रामायण वाचायचे आणि रामायण वाचताना एक दिवस त्यांच्या सेवेला श्रीधर मामा म्हणून होते. आतमध्ये काहीतरी गडबड झाली म्हणून दार ढकलून ते आत आले तर हनुमानजी आणि सावळाराम महाराज यांची लोंबाधुंडी चालली होती. हे आल्यानंतर हनुमानजी तिथून निघून गेले. ती व्यक्ती अजून आहे ज्याने हनुमंतरायचं पाठमोर दर्शन केलं. संतांच्या दारात राहिल्यावर नशीब कधी फळफळेल सांगता येत नाही. हनुमानजींचं दर्शन साक्षात. त्याने विचारलं हे काय आम्ही बघितलंय. महाराज आपले अनुभव लोकांना सांगत नव्हते. न सांगावे वर्म ज्यांनी असू द्यावा भ्रम. आपला अनुभव आपण लपवून ठेवावा कारण जर फार अनुभव सांगू लागले मग लोक परिचय घेऊन मागे लागतात. विठ्ठला हनुमान प्रोफेशनल होतो. मला म्हणायचं काय आहे ते आपण जरा ध्यानात घ्या. श्रोते हो, त्यांनी विचारलं की हनुमानजी आले होते काय चाललं होतं. तेव्हा सावळाराम महाराज म्हणाले मी दररोज रामायण वाचतो. आज हनुमानजी आले माझ्या पाया पडत होते. मी कसा हनुमंताला पाया पडून देईन म्हणे. हनुमंताची सावळाराम महाराजांची लोंबा झोंबी झाली. मला काय म्हणायचंय जिथं रामायण वाचलं जातं त्या घरात त्या स्थानात हनुमानजी येणार हे ठरलेलं आहे. नाथ महाराजांच्या रामायणाला हनुमानजी यायचे आणि प्रकरण चाललं होतं. जानकी मातेला ज्या वनामध्ये ठेवलं होतं अशोक वनात तिथं काही झाडांना फुलं आली होती आणि नाथ महाराज रामायणात म्हणाले की ती पांढऱ्या रंगाची फुलं आली होती. पोथी संपली. सगळे निघून गेले पण एक श्रोता मागे थांबला. त्याने येऊन सांगितलं रामायण चांगलं सांगतात पण जरा पाहून सांगत चला. पाहून सांगत चल. पाहून या ग्रंथ करावेच कीर्तन. नाथ महाराज मी युट्यूबवर ऐकलंय विठ्ठला विठ्ठला. ते म्हणाले पाहिल्याशिवाय गुरुकृपेशिवाय तर मी बोलतो. तुमचा प्रॉब्लेम काय सांगा ना. तो श्रोता म्हणाला की ज्या वेळेला हनुमानजी लंकेत गेले होते त्यावेळेला त्यांना झाडावरची फुलं दिसली. ती फुलं लाल रंगाची होती पांढरी नाही. आता मागायला घ्यावी ना पण ते पण एकनाथ महाराज ते म्हणतात अजिबात नाही. ज्यावरती देव माझ्या मुखातून बोलतो आपल्या बळे नाही मी बोलत. सखा कृपावंत बोलविले बोले बोल. गिरवली भजन आलो धनी विठ्ठल संगीत. मला काय म्हणायचं ती फुलं पांढरीच आहे. कोण म्हणाल नाथ महाराज. हनुमानजी म्हणाले नाही नाही ती लालच होती. शेवटी नाथाने म्हटलं काय मी पांढरी सांगतो कधीपासून पांढरी फुलं पांढरी फुलं. तू कशावरून सांगतो कधी लाल आहे. ते झाले प्रगट लाल लाल देह लाली लसे. ते म्हणाले मी हनुमान आहे. तिथं प्रत्यक्ष मी गेलो होतो आणि ती फुलं मी माझ्या डोळ्यांनी पाहिली. खरा कबूल लाल आहेत ना तरी आपल्याला मागणे. आता हे लगेच झालं. जो प्रत्यक्षदर्शी आहे तो म्हणतोय ना. आणि मला असं वाटतं साधारण नियम असा आहे प्रत्यक्षदर्शी कोण आहे त्यालाच विचारलं पाहिजे. तो सत्ता कॅशलेस आहे तुम्ही काय बोंबा मारताय साधारणपणे त्या सगळ्या सप्ताहाचा 5 दिवसांचा
सर्व स्तरातला खर्च जर काउंट केला तर साधारण 1 CRच्या आसपास तो गेला आणि मी 1 रुपयाला हात न लावता तो झाला. खात्री करत जा. आपले लोक कानाने फार हलकी राहतात. कोणी जरा काही बोलत असा का, अरे हा सगळा कसा का ते जाऊन बघणं पाहिजे. मला असं वाटतं ज्याच्याबद्दल आपण बोलतो त्याच्याबद्दल बोलण्याआधी ज्याच्याबद्दल बोलतो त्याच्याशी बोला. विठ्ठला हनुमानजी म्हणाले मी बघितली ती फुलं लाल होती. नाथ म्हणत तरी फॉर्म मागे घेणार तर त्याने पांढरीच होती. अरे मिटवायची कोणी ते म्हणाले थांबा ग्रंथ कोणता रामालाच विचारू ना अडचणच नाही. रामप्रभू या आपण आता नाथ महाराज या बाजूला हनुमानजी त्या बाजूला मध्ये प्रभू रामचंद्र म्हणाले काय म्हणजे आमच्या दोघात वाद झालाय. देव सुद्धा 2 महाराजांच्या वादात पडत नाही. विठ्ठला रामप्रभू म्हणाले काय वाद झालाय तो तर सांगा ना. तेव्हा काही नाही लंकेमध्ये जी झाडाला फुलं आली होती ती पांढरी आहेत असं नाथ महाराज म्हणतात. मग हनुमंत तुला काय प्रॉब्लेम नाही. तो नाही ती लाल होती. मग आता लाल का पांढरी. रामप्रभू म्हणाले ती कशी पण असो पण तुम्ही घ्या आपला ऍडजस्ट करू. रामप्रभू निर्णय देण्यापेक्षा ना ते कसं मिटवता येईल याच्या मागे लागले होते. कारण रामप्रभूला माहिती होतं आपल्याला दोन्ही घरी चहा प्यायला लागतो. दोघे आपली भूमिका सोडत नाही. नाथ महाराज म्हणाले फुलं लाल आणि हनुमानजी म्हणतात फुलं काय पांढरी म्हणतात नाथ महाराज आणि लाल म्हणतात हनुमानजी. मग आता काय करायचं. शेवटी रामप्रभू म्हणाले मी काहीच निकाल देत नाही. निकाल देत नाही आले कशाला तसं नाही. मी काहीच बोलणार नाही. आपण प्रत्यक्ष अनुभव घेऊ. मग काय करायचं. रामप्रभू म्हणाले लाव रे तो व्हिडिओ विठ्ठला आणि सगळं मागचं दृश्य काढलं. कोणतं रामायणाचं. हनुमानजी उड्डाण करताना दिसायला लागले. कुठं हनुमानजी पण एकदम सिरियसली बघू लागले. कशी उडी मारली. कीर्तनकाराच्या मागे स्क्रीन असते ना जेव्हा कॅमेरा अख्या पब्लिकवर फिरतो त्या सगळे नीट व्यवस्थित बसतात. हनुमानजी पाहतात आणि हळूहळू पुढे चाललं. क्युरिओसिटी वाढली पण मुख्य निकालापर्यंत जेव्हा बाब येते ना हृदय धडकायला लागतो. कारण का एक तर इकडं नाही तर तिकडं. किती प्रचार केला ना तरी तो क्षण ऐकायची पाळी जेव्हा येते ना हो फार अवघड आहे. पण पराभव पचवता येत नाही नवल नाही विजय सुद्धा. एका म्हातारे बाबाची तब्येत बिघडली तो असं कोमात गेला. काय करावं. शेवटी डॉक्टरला पोराने शेती काहीतरी करा बाबांचं. तेव्हा ऐकच उपाय आणि काय यांनाच काहीतरी धक्कादायक विधान ऐकवा बघू. झालं तर झालं काय. पोरगा फार हुशार होता. तरी डॉक्टरांना सांगितलं डॉक्टर साहेब तुम्ही आमच्या वडिलांच्या कानात जाऊन असं सांगा की तुमच्या धाकट्या पोरांनी 1 दिवसात 5 लाख कमावणार. बाबा जागी होती शुद्धी होती. ते गेलं म्हणे बाबा तुमच्या धाकट्या पोरांनी 1 दिवसात 5 लाख कमावणार. ते बाबा एकदम नॉर्मल. तेव्हा डॉक्टर शक्यच नाही. कसला बरं वाटलं. चला या विधानाने काय होईल प्रत्युत्तर दिलं म्हणजे पेशंट क्लिअर झाला. तो शक्यच नाही म्हणे असं. आता झालं होतं ना काम. डॉक्टरने पण पुढे आगमन कशाला सोडवलं. डॉक्टर काय म्हणाले नाही म्हणे धाकट्या मुलाने 5 लाख कमावलेतच. तो डॉक्टर तुम्ही डॉक्टर आहात तुम्हाला पेशंटचा अंदाज असेल मला पोरांचा अंदाज आहे. ते म्हणाले 5 लाख 1 दिवसात शक्यच नाही. आपण खरंच कमावले. डॉक्टर जर धाकट्या पोराने 1 दिवसात 5 लाख कमावले असतील ना अर्धे तुम्हाला दिले. डॉक्टर गेले. पचवता येत नाही तो क्षण. अनुकूल काय प्रतिकूल काय. मग आता पुढे काय होतं. हळूहळू तो कॅमेरा गेला झाडांवर आणि महाराज जसा कॅमेरा झाडांवर गेला ही सगळी रामायणातल्या त्या लंकेतल्या झाडाची फुलं पांढरी निघाली. खात्रीची सीट एवढी दणकून आपटली.
हनुमानजी म्हणतात एवढी वर्षे रामायण ऐकून काय उपयोग झाला, आपलं म्हणणं चुकलं. त्यांनी आपल्याला गेला, रामा हे प्रभू असं झालंच कसं नाही का? ती फुलं पांढरी आहेत बरोबर आहे, मला दिसताना लाल का दिसली पाहिजे सांगा. कारण मला माझ्या स्मरणशक्तीवर पूर्ण विश्वास असतो, पूर्ण विश्वास. ती फुलं लालच होती. प्रभू म्हणाले हनुमंता ती फुलं पांढरी होती हे पण खरं, आणि तुला लाल दिसली हे पण खरं. ते म्हणाले का तू लंकेत जाताना सीतेचा झालेला हाल छळ तू पाहिला, त्यामुळे तुला राग आला, तुझ्या डोळ्यात रक्त उतरलं, मनात क्रोध आला, पांढरी फुलं लाल दिसली. विठ्ठला राग आल्यावर जर पांढरी फुलं लाल दिसू शकतात, तर भजनातला राग गायल्यावर दुःखाचा संसार सुखाचा का होणार? म्हणजे याचा अर्थ मनाचं भलेपण आहे की ते भजनाला लागावं. ठीक आहे, पण आपण याच्यात सॅटिस्फाईड नाही आहोत. बळजबरीने लावलं तर, कारण मनाला बळजबरी करावी लागते. काय काय करीतो या मना करी नायके नारायणा, करुणे त्याची करी विवंचना. पदना नेऊ आदरिले मन नाही त्याची चर्चा करतं, नको त्याचा विचार करतं, पण भजनाकडे लागत नाही. उलट मनाला भजनाकडे लावण्यासाठी योग वाशिष्ठाने 4 उपाय सांगितले. तेव्हा मन हळूहळू वळतं. तेवढे 4 उपाय सांगतो, तेवढा एकच उपाय भक्ताकडे. पहिला उपाय आहे त्याला म्हणतात संत संग. चांगल्यांच्या संगतीत राहा, मनात चांगले विचार येतील. परत बोलतो, चांगल्यांच्या संगतीत राहा, मनात चांगले विचार येतील. थोडं उलट बोलू, ज्यांच्या संगतीत राहिल्यावर चांगला विचार येतो तो माणूस चांगला. विठ्ठला ज्या प्रकारच्या माणसांचा सहवास पत्करून आपण त्या प्रकारचं होणार. माझं 1ली 2रीचं शिक्षण मामाच्या गावाला, 3री 4थीचं खांडवळला, 5वीचं ओढवलीला आणि 6वी ते 10वी आमण्याला, 11वी 12वी डोंबिवलीला, असं एकूण मी जगन्नाथ आहे. त्यामध्ये आमच्या वर्गात एक विद्यार्थी होता. हे इतक्या गावाच्या जवळ कीर्तन आहे, त्यामुळे मी नाव सांगण्याची रिस्क अजिबात घेणार नाही. आता वर्ग म्हटलं की भांडण होणार. वर्ग म्हणजे स्वर्ग, आणि ते वर्गात जर भांडण झालं आणि तो विद्यार्थी जर असला तर मॅटर वाढलंच पाहिजे. तर तो काय करायचा माहिती का? तो म्हणजे जो आमच्या वर्गात जातो, दोघांचा वाद सुरू झाला, तो जर याला बोलला की त्याचं विधान असेल, तो ना तुला नाचा बोलला पण तू वाद काय, म्हणजे जे बोलाचालीत मिटणार असतं ते जातो कुठपर्यंत? हाणामारीपर्यंत. पण हाणामारी म्हणजे विधान असं चापट मारली झालं असं, त्याने तुला चापट मारावी, आणि त्याने जर तुला चापट मारली असेल तर निदान तू त्याच्या एक तरी, त्याने तुझा डोका फोडला असेल तर तू निदान त्याचा डोका तरी फोड. विठ्ठला दिवाळीला ढोरं उडून झाली की दुपारनंतर माणसं शोध घेतात, तुमच्या गावाला आहे का असं विचारतात. तुम्हाला काय विचार झोन जायचं? झोन खांडवळ म्हणजे राजधानी शोध. काय असतं ते फक्त त्याला खायला घालतात लोक. आधी फार काजू बदाम गहू काय खायला घालायची, आणि मग दिवाळीच्या दिवशी त्यांची द्यायची लावून, त्यांचं लावून द्यायचं, बघत बसायचं. बैलांची झुंज फार आवडते, पण बैलांच्या झुंजीत फार मजा नाही. तरी झुंज कोणाची? टोनग्यांची झुंज बघायला फार मजा, ती एकमेकावर फार तुटून पडतात. ऍक्च्युली त्याला कळतच नाही की आपली झुंज लावून तिथून टोनग्याला सांगेल कोण. इतकी भीषण स्थिती असते हो. कुठंतरी आपला शेजारी येऊन सांगतो, आपल्याला भडकवतो आणि वाद लावून देतो, आणि पुन्हा तो भाषण करतो. काय कोणाचं भांडण झालं चालेल, यांच्यात नव्हतं व्हायला पाहिजे होतं. म्हणजे तुम्ही वादी माणसाचा सहवास केला की तुमच्या जीवनात वाद येते. तुम्ही प्रेमळ माणसांच्या सहवासात या, तुम्ही प्रेमळ व्हाल. महाराज फक्त पुरणपोळी खायला मिळते म्हणून तेवढ्यासाठी नाथांच्या घरी आला होता एक पोरगा. नाव सांगाल मला? गावबा. जेव्हा नाथांनी समाधी घ्यायची ठरवली त्यावेळेला पुढचं रामायण कोणी लिहायचं हा प्रश्न श्रोत्याला पडला. महाराज स्वतःच्या सख्या पोराला बाजूला केलं नाथ महाराजांनी. कोणाला? हरिपंडिताला. ते म्हणतात माझं पुढचं रामायण लिहिण्याचं काम हरिपंडित करणार नाही, माझा गावबा करी. म्हणजे संघ जसा केला मन तसं. हा पहिला मार्ग.
दुसरा मार्ग काय आहे? एक संघ, दुसरा सदग्रंथांचं वाचन. ज्ञानेश्वरी पारायणाची जुनी परंपरा आहे. ज्ञानेश्वरी पारायण म्हटलं की आमने गावाला दोन नावं कधीच विसरता येणार नाही. एक बिलोशीचे तुकाराम गुरुजी आणि दुसरे मधुसूदन महाराज दातार. विठ्ठला आम्ही त्यांचा एवढा आनंद लुटलाय आणि लहान मुलांवर तर एवढं प्रेम की काय विचार. ते लुना घेऊन यायचे आनंदाला, बरोबर आहे ना? त्याची ती लुना ते मस्त ड्राईव्ह वगैरे करायचे. पण आम्हाला पोरांना फार मजा, पण त्यांच्या सोबतच राहायची पोर. आणि सगळ्यात आनंद कशाचा माहिती का? त्याचे जे दात पडले ते कवळे बसवायचे आणि ते रात्री झोपताना ते काढून ठेवायचे. मला हे ना दात रात्री जातात आणि सकाळी कसं काय येतात विठ्ठल. आणि महाराज दिंडीची शोभा म्हणजे दातार महाराज काय फुगड्या खेळायचे आणि त्यांच्या ते उपरलेला एक पिशवी बांधलेली राहायची आणि त्याच्यामध्ये गोळ्या चॉकलेट राहायचं. मला असं वाटतं या सगळ्या साधू संतांच्या जुन्या प्रेमाने पोचलेला हा परिसर आहे. विठ्ठला काय होतं ज्ञानेश्वरीने? काही होत नाही महाराज, काही होत नाही. काय होतं ते आपल्याला कळत नाही. मला समजत नाही, कोणालाच समजत नाही ज्ञानेश्वरी. ज्यांचा सांगून जन्म गेलाय ते म्हणू शकत नाही मला ज्ञानेश्वरी कळते. पण सांगतो तुम्हाला, लहान मुलाला उदबत्ती कळते का? कळते उदबत्ती? नाही. पण त्याला जर तो लावली तर चटका बसतो का नाही? पण चटकन बोला ना, चटका बसतो का नाही? जसं उदबत्ती त्याला कळत नाही त्याच्या अंगाला लावल्यावर पण त्याला चटका बसतो ना. महाराज ज्ञानेश्वरी नाही कळाली तरी स्पर्श झाल्यावर विचारांचा चटका तर लागणारच ना. सदग्रंथाने आपल्या दृष्टिकोनात बदल होतो. तिसरा आहे वासना त्याग. वासना त्याग करायची म्हणजे ज्याची आपल्याला नित्य सवय आहे त्याच्याशिवाय राहण्याचा प्रयत्न करायचा. नित्य सवय ज्याची त्याच्याशिवाय राहायचं. वारी म्हणजे तेच आहे ना. घरी ज्याला शॉवर बाथ असतो, वारी त्याला टँकर बाथ. घरी डनलपची गादी एसी शिवाय झोपत नाही तर तंबू. तो दिंडी मालक पण 60च्या जागी 100 भरतो. एकदा पडला का हलो नाही चालू नाही पण तरी त्यात आनंद वासना त्याग म्हणतात. मला एकदा बोल एकादशीला लेख फराळ खाल्ला, खाऊ दे तुझ्या घरी कुठं आले होते काय? ब्रह्मदेवाने प्रतिसृष्टी बनवली होती माहिती आहे ना? काय विश्वामित्राने ब्रह्मदेवासारखीच म्हणजे ब्रह्मदेवाने गाय बनवली, विश्वामित्राने म्हैस बनवली. जर्शी कोणी बनवली काय माहिती. प्रतिसृष्टी आणि विश्वामित्राच्या सगळ्या गोष्टी. भाषेत सुद्धा विश्वामित्र शिल्लक आहे. कोणत्याही अक्षराला शब्दाला पुढे आपण ब शब्द लावतो ना, ब तो विश्वामित्राच्या सृष्टीतला शब्द कोणताही असतो त्याच्या समोरचा शब्द बचा असतो. ब म्हणजे ब नाही, बचा शब्द कळतो. तुम्ही काय ऐकता बिकता का नाही? ऐकता हा शब्द मराठीतला आहे. बिकता माईक बीक कसा पाहिजे तसं माईक म्हणजे त्याच्या समोर काय आलं ठीक आहे. गायक बियक बोला पाहिजे. पकवास बिकवास किती छान आहे. भोजन बिजन छान झालं. दूध बीत तयार. दूध तयार बीत कुठून आलं? विठ्ठल ट्रेन बिल पकडावी लागणार आहे. रस्ता बिस्ता छान आहे. ड्रायव्हर बिवर न्यायला लागेल. कुठलाही शब्द आला हा ब येतो ना ही प्रतिसृष्टी. घराची पण तशी प्रतिसृष्टी. रोज तांदळाची भाकर असते एकादशीला, रोज डाळीचं वरण एकादशीला, शेंगदाण्याची आमटी, रोज बटाटा वडा, ते साबुदाणा वडा. फक्त उपवासाचे भजे कोणी आणले नाही आपले. मग तरी पण उपवास बरोबर का? रोज आम्हाला वरण भाताशिवाय जमत नाही. त्या दिवशी वरण भात नसतो तरी समाधान. याला वासना त्याग म्हणतात. या सवयीने मन नियंत्रणात येतं. आणि चौथी बाब आहे श्वासावर नियंत्रण. ज्याला खूप टेन्शन आलं, टेन्स आलं त्याने गळफास घ्यायला नका, निघू लगेच. धमकी वगैरे द्यायची लोकांना पण ती घ्यायचं नसतो. विठ्ठला इगतपुरीला विपश्यना सेंटर आहे गोयंकांचं. तिथं हा पाठ शिकवला जातो. म्हणजे आपण जो श्वास घेतोय आणि सोडतोय, जो येतोय तो सो आणि जातोय तो हम. सर्दी झालेली ग्रह करू नका. आणि जेव्हा तुम्ही येणारा श्वास जाणारा श्वास
इकडे लक्ष द्याल तेव्हा इथून लहरी खाली उतरतात. मला काय म्हणायचंय, एवढे 4 प्रयत्न केल्यावर जे मन भजनाला लागतं, माझं तसंच लागलं म्हणून बरं झालं. विठोबा मन निघालं तर माझं मन निघेना इथून इलाज नाही. अभयाच्या जावे ठाया देवराया प्रतापी, जिथं कोणतीच भीती नाही अशा निर्भय स्थितीला मी प्राप्त होणार. देवराया प्रतापी, देवाची शक्ती माझ्या मागे, आणि एवढं साधन निवडलं, दुसरं कोणतंच करायची गरज नाही. साधनाचा नलगे पांग अवघे सांग कीर्तने. वारकऱ्याला कोणती दुसरी उचापत करायची अजिबात गरज नसते, कारण वारकऱ्याच्या सगळ्या दोष निवारणाकरता फक्त रामकृष्णारी आहे. हरिपाठ म्हणतो का ना आपण, रामकृष्ण नाम सर्व दोषारण. नारायण नागबळी त्याच्यातच आला, बाकीच्यांना गुरु द्या. वारकऱ्यांनी रामकृष्णारी म्हटलं की झालं, त्याचे सगळे दोष निवारण त्यातच आहे. आणि महाराज माणसाने दूर राहिलं पाहिजे, जेवढं पाहिजे तेवढंच करावं. आपण अत्यंत आणि श्रीमंत लोकांनाच जास्त त्रास देतो, गरीबाला कोणताच त्रास देतो. त्याचं मस्त का दिवसभर आणि त्याचं जीवन सहज आहे, पण या अडचणी आपल्यालाच का, हा विचार आपण ध्यानात घेतला पाहिजे. अंधश्रद्धांना बळी पडण्यापेक्षा आपल्या जीवनात नीतिमूल्य जपावी, कष्टाने कमवावं आणि आनंदाने सगळ्यांच्या सोबत सेवन करावं. महाराज म्हणतात, एक कीर्तनाचा आश्रय केला, आणखी दुसरं काही करायची गरज नाही. अमृताला गोड करण्यासाठी त्यात साखर घालावी लागत नाही. अमृत स्वतःहून गोड आहे, मुळातच गोड आहे. महाराज म्हणतात, पण या मार्गाने निघताना तुम्हाला अडचणी येणार नाहीत का? महाराज म्हणतात, अडचणी येतात ना, मार्ग कोणताही असो, पण तुका म्हणे सत्ता थोरी गोड तरी तोलंबा. आपल्या गावचा संपन्न होणारा हा उत्सव आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये गुरुभक्ती आणि नामाचं प्रेम या दोन्ही गोष्टी वाढविणारा ठरो. विठ्ठल पायावरील
या वारकरी संतांच्या जय हनुमान विठ्ठल रुक्मिणी मंदिर आमने या मंदिराचा वार्षिक उत्सव वर्ष 76वे आणि या 76व्या वर्षामधील आजच्या दुसऱ्या दिवसाचे सर्व कार्यक्रम वेळेप्रमाणे या ठिकाणी संपन्न झालेले आहेत आणि सगळेच कार्यक्रम अगदी वेळेतच झालेले आहेत। आज दिवसभराचे अन्नदाते जोशी चोरगे टेकडीकर परिवार आणि त्यानंतर आता ज्यांची कीर्तन वाक्पुष्प सेवा झाली हरिभक्तपरायण भाषाप्रभू जगन्नाथजी महाराज पाटील महाराजांना पुढे प्रवास करायचा आहे म्हणून महाराजांनी 15 मिनिटं अगोदर सेवा या ठिकाणी संपवलेली आहे। महाराजांचे सुद्धा या ठिकाणी शक्तपुष्पाने आभार व्यक्त करतो आणि उद्याचे कार्यक्रम असे जातील। उद्या सकाळी काकडा त्यानंतर 8 ते 12 या वेळेमध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण सायंकाळच्या सत्रामध्ये बरोबर 5 ते 6 या वेळेमध्ये हरिभक्तपरायण श्री जनार्दन महाराज पाटील आमने लोणार परिसराचे अध्यक्ष यांचं प्रवचन होईल। प्रवचनानंतर बरोबर 6 ते 8 या वेळेमध्ये सामुदायिक हरिपाठ होईल। हरिपाठानंतर पाटील परिवाराकडून आपल्याला महाप्रसादाची व्यवस्था आहे आणि महाप्रसाद झाल्यानंतर बरोबर 9 ते 11 या वेळेमध्ये हरिभक्तपरायण चेतन महाराज म्हात्रे डोंबिवली सद्गुरू श्री सवाराम महाराज यांचे नातू त्यांचं सुषणावे असं कीर्तन होणार आहे। याही कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे। आज कीर्तनासाठी ज्यांनी मृदुंगाची साथ केली असे असणारे चेतन महाराज करे आणि आमचे महेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। दोघांची शुभपुष्पाने आभार व्यक्त करतो। उत्तम अशी गायनाची साथ करणारे आमचे मयूर महाराज डोंगरे त्यानंतर विलास काका पाटील खांडवळ आमची लोणारकर मंडळी सावतकर मंडळी परिसरातील सर्व मुठवळकर मंडळी आपली परिसरातील सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यामध्ये संत काशीनाथ बाबांची परंपरा चालवणारे असे असणारे आमचे भालचंद्र बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचे लक्ष्मण बाबा उपस्थित आहेत। कृष्णा बाबा उपस्थित आहेत। खांबालपाड्यावरून आलेले आमचे बाळकृष्ण बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वच मंडळी सर्वांचे शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो। चहा तयार आहे, चहा घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये ही सर्वांनी नम्रतेची विनंती आणि महत्वाची सूचना की आपण